तर नमस्कार प्रेक्षकांनो, कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे। त्या प्रोमोमध्ये आपल्याला दिसून येते की सत्याचा ॲक्सिडेंट होतो। काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊयात। तर मंजूला पोलीस स्टेशनमध्ये जायचं असतं, परंतु मम्मी साहेब तिला काम सांगतात। आता मम्मी साहेब तिला काम सांगतात, त्यामुळे तिला पोलीस स्टेशनमध्ये जायला लेट होतं। आता मंजू म्हणते की आता रिक्षानेच जावं लागेल, कारण की सत्यासोबत गेलं तर परत मम्मी साहेब ओरडतील, म्हणून मंजू रिक्षाने निघते। परंतु सत्या तिच्या पाठीमागून येतो गाडीवर आणि म्हणतो की वाघमारे, माझ्या गाडीवर बसून चला, रिक्षात कशाला जाताय? तुम्हाला किती वेळ लागेल रिक्षाने पोलीस स्टेशनमध्ये जायला? चला पटकन, उशीर होईल, माझ्या गाडीवर बसा। परंतु मंजू म्हणत असते, अरे सत्या जाय तू, मी येते रिक्षाने। परंतु सत्या काय ऐकायला तयार नसतो। रिक्षाच्या बरोबरीनेच सत्या देखील चालत असतो। आता मंजू सत्याला म्हणत असते, सत्या माझ्याकडे काय बघून चालतोय, पुढं बघ, झडकशील कुठे जाऊन। आणि नेमकं सत्या आता मंजूकडे त्याचं लक्ष असतं, त्यामुळे तो डायरेक्ट पुढे जाऊन झाडाला जाऊन धडकतो। आता मंजू रिक्षावाल्याला थांबा म्हणते आणि खाली उतरते। आता मंजू खाली उतरते आणि सत्याची खूप काळजी करते। ती सत्याचा हात हातात घेते आणि म्हणते, तुला लागलं तर नाही ना? तुला कसं कळत नाही रे, असं कसा वागतो तू? आणि खूप सत्याला ओरडत असते। आता सत्या मात्र गालातल्या गाल हसत असतो आणि त्याला खूप भारी वाटत असतं, कारण की मंजू त्याच्यावर हक्क दाखवत असते आणि मंजू त्याचा हात वगैरे चेक करत असते की कुठं काही लागलं वगैरे नाही ना असं। तर त्यामुळे आता मालिका बघण्यासाठी एक नवीन रंजक वळण ठरलं आहे, कारण मालिकेमध्ये आता सत्या आणि मंजू आणखी जवळ येताना आपल्याला दिसून येतात। त्यामुळे त्यांच्या प्रेमाची जी कबुली आहे ती आता लवकर एकमेकांना देतील का ते बघणं रंजक ठरणार आहे। परंतु ही मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवनवीन या सिरियलबद्दल अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।